दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश निर्वासितांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने दिलेल्या मानवतावादी आश्रयाच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देत पोलंडच्या उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळाने आज कोल्हापूरला भेट दिली. न्यू पॅलेस येथे या शिष्टमंडळाचे छत्रपती परिवाराच्या वतीनं स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी पोलंडच्या मान्यवरांना छत्रपती ऑफ कोल्हापूर हे पुस्तक भेट देत भारत पोलंडच्या ऐतिहासिक मैत्रीला अभिवादन केले. यावेळी महाराणी याज्ञसेनी राजे छत्रपती, युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती, युवराज्ञी मधुरिमा राजे छत्रपती, शहाजी राजे छत्रपती यांच्यासह छत्रपती परिवारातील मान्यवर उपस्थित होते. वळिवडे येथे पोलिश निर्वासितांच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक उभारण्यात येणार आहे. तसेच जागतिक दर्जाचे म्युझियम ऑफ ह्युमॅनिटी अँड पीस उभारण्याचं काम सुरू असून यासाठी महाराष्ट्र शासनाने 5.5 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलंड संसदीय शिष्टमंडळाने आज कोल्हापूरला भेट दिली असल्याचं युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं. जुना इतिहास आहे की त्यावेळी छत्रपती घराण्याने पोलंडच्या सगळ्या रहिवासींना राजआश्रय दिला होता. 1943 ते 1948 5,000 पोलिश लोक होते आणि खऱ्या अर्थाने ते कुठेतरी परत रिवाईव्ह व्हावं म्हणून मी तो प्रयत्न केला आणि आता पोलंडचं वळिवडेमध्ये म्युझियम तयार होणार आहे. महाराष्ट्र सरकारने त्याला सगळे पैसे सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून ते आज इथं सगळे पोलीस डेलिगेशन आलेले, खासदार आलेले आहेत, इथं काउन्सिल जनरल आलेले आहेत. 21 ऑक्टोबरच्या दरम्यान पंतप्रधान हे कोल्हापूरला येण्याची शक्यता आहे. त्याचंच एक रेखी म्हणून किंवा त्याचाच एक पहिला टप्पा म्हणून हे सगळं शिष्टमंडळ इथं आलेले. आज नवीन राजवाडा छत्रपती शाहू महाराजांना आणि सगळ्या छत्रपती घराण्याच्या सगळ्या व्यक्तींना ते भेटायला आले होते आणि मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आज दिवसभर ते अनेक ठिकाणी जाणार आहेत. जुन्या राजवाड्यात जाणार आहेत, अंबाबाई मंदिरात जाणार आहेत. मग संध्याकाळी वळिवडे कॅम्पमध्ये जिथं ते राहिले होते आयुष्यभर, तिथं 5 वर्ष आयुष्यभर म्हणजे 5 वर्ष तिथं राहिले होते, त्यांना ते म्युझियम कसं होणार आहे ते पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. तिथं सिमेट्री त्यांची इथं आहे, तिथं ते अनेक लोकांना इथं पुरलं गेलेलं आहे. तिथं सुद्धा ते आज संध्याकाळी जाणार. हा त्यांचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी सगळ्यात महत्त्वाचं जे पोलीस लोक जिथं राहिले होते त्यांचे अनेक आर्टिफॅक्ट्स आहेत. ते आर्टिफॅक्ट 7-8 बॅग भरून आर्टिफॅक्ट्स घेऊन इथं आलेले आहेत. पहिला टप्पा असे 3-4 टप्पे ते करणार आहेत आणि म्हणून एक वेगळं नातं नुसतं कोल्हापूरचं नातं नाही तर एक पोलंडचं आणि भारताचं नातं याच्यात परत दृढ होताना आपल्याला पाहायला मिळतं. शासनाने पूर्वी 1.5 कोटी रुपये दिले होते आणि आता आम्ही लगेच सांगितलं त्यांनी पुढचे 5.5 कोटी रुपये काहीतरी ऑलरेडी दिलेले आहेत आणि काम 15 दिवसात सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी सुद्धा भेट दिली होती कोल्हापूर स्मारकाला. नरेंद्र मोदीजी ज्यावेळी वॉर्सॉला गेले होते त्यावेळी त्यांनी कोल्हापूर मॉन्युमेंटला तिथं भेट दिली आणि त्यांनी न चुकता त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी ट्विट केलेले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याने इतकं मोठं मन दाखवलं होतं. एक ह्युमॅनिटीच्या माध्यमातून त्यांना राजआश्रय दिला होता. 5,000 लोक एवढा मोठा कॅम्प हा जगात कुठं पाहायला मिळत नाही. ते कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या घराण्यांना असणारे संस्कार आमच्यावर म्हणण्यापेक्षा आमच्या पूर्वजांच्या आता आमच्याकडे सुद्धा आलेले त्या माध्यमातून दिसून कोल्हापूर काय संस्कृती नाही. आता त्यांनी काय दिलंय मला माहित नाही. ते संस्काराचा भाग आहे. आपल्याकडे पाहुणे आले की आपण काहीतरी त्यांना गिफ्ट देतो. म्हणून त्यांना कुठलं पुस्तक द्यायचं तर छत्रपती ऑफ कोल्हापूर, कारण त्या छत्रपती ऑफ कोल्हापूरच त्यांना ही ओळख आहे आणि ज्या छत्रपतींनी एवढा राजआश्रय दिला तर दुसरं काय देण्यापेक्षा आम्हाला वाटलं की ते पुस्तक देणं उचित ठरेल. यावेळी भारताच्या माजी राजदूत नगमा मलिक, विद्यमान राजदूत नीता भूषण, पोलंडचे भारतातील माजी राजदूत ॲडम बुराकोवस्की, विद्यमान राजदूत पिओत्र अँटोनी श्विताल्स्की तसेच मालगोर्जाता वेजिसिस गोवेंबियाक, पोलिश इन्स्टिट्यूट नवी दिल्ली आणि टोमास विल्गोमास मुंबई येथील पोलंडचे वाणिज्यदूत आदी उपस्थित होते. जनप्रवास लाईव्हसाठी अमृता पवार, कोल्हापूर.